We will hear and speak it, read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 39. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. What do you like to do? I like to cook. I like to play cricket. I like to sleep. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज तुम्ही एकमेकाला प्रश्न विचारायचे आणि उत्तरं द्यायची. प्रश्न एकच आहे. What do you like to do? तुला काय करायला आवडतं? उत्तरं खूप वेगवेगळी असू शकतील. आधी प्रश्न विचारायचा सराव करूया. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. What do you like to do? आता घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. एकाने हाच प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं. दोघं जण तयार? एकाने इंग्रजीत विचारायचं, तुला काय करायला आवडतं? दुसऱ्यानी आपल्याला करायला आवडणाऱ्या 3 गोष्टी इंग्रजीत सांगायच्या. आय लाईक टू डान्स. आय लाईक टू रीड. असं काहीही उत्तर द्यायचं. सुरू करा. आता दुसरी 2 मुलं. तयार? एकाने विचारायचं, What do you like to do? दुसऱ्याने जे काही करायला आवडतं ते इंग्रजीत सांगायचं. कमीत कमी 3 वाक्यात उत्तर द्यायचंय हं. दुसरी 2 मुलं तयार आहेत का? प्रश्नाचं उत्तर देताना वेगवेगळे शब्द वापरायचे बरं का. आय लाईक टू डान्स. आय लाईक टू क्लाइंब अ ट्री. आय लाईक टू मेक टी. कितीतरी वाक्य येतात तुम्हाला. प्रश्न उत्तर सुरू करा. आता पुढचा सराव पाठानंतर टीचर घेतीलच,
पण त्याआधी एक गाणं शिकूया. मागच्या एका पाठात शिकलेलं झूचं गाणं आठवतंय तुम्हाला? तुमच्यापैकी काही जणांचं पाठही झालं असेल ते. पण ज्यांना ते गाणं अजूनही नीट येत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा शिकूया. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का? आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. मित्रमैत्रिणींनो, आधीच्या काही पाठात तुम्ही झूमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांची इंग्रजी नावं शिकलात. आजचं गाणं त्याच प्राण्यांबद्दल आहे. पहिल्या भागाचे शब्द आधी ऐका. या गाण्याच्या शब्दात EIEIO या शब्दाला काहीच अर्थ नाही बरं का. हे जे शब्द आहेत ना, EIEIO, हे सहज एक गंमत म्हणून या गाण्यामध्ये येतात. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some tigers, EIEIO. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. आता दुसरा भाग ऐका. या भागातही बरेचसे शब्द तसेच आहेत, मात्र हा भाग सिंहाबद्दल आहे. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some lions, EIEIO. With a lion here and a lion there, here a lion, there a lion, everywhere a lion, lion. गाण्यातला हा सिंहाबद्दलचा भाग आशा आणि दिनू बरोबर तुम्ही गा. त्यानंतर आणखीन 2 भाग तुम्ही गायचे आहेत. त्या भागात लायनच्या जागी मंकी आणि झिब्रा असे शब्द म्हणा. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some lions, EIEIO. With a lion here and a lion there, here a lion, there a lion, everywhere a lion, lion. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some monkeys, EIEIO. With a monkey here and a monkey there, here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some zebras, EIEIO. With a zebra here and a zebra there, here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. आता शेवटच्या भागात खरी गंमत आहे बर का. 4ही प्राण्यांची नावं एकत्र म्हणायची आहेत. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some animals, EIEIO. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a lion here and a lion there, here a lion, there a lion, everywhere a lion, lion. With a monkey here and a monkey there, here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. With a zebra here and a zebra there, here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo, EIEIO. आता सगळं गाणं एकत्र म्हणूया. लक्षात आहे ना? आधी टायगर, मग लायन, त्यानंतर मंकी, मग झिब्रा आणि शेवटी सगळे प्राणी. चला सुरू करूया. Pune city has a zoo, EIEIO. And in that zoo there are some tigers, EIEIO.
With a tiger here and a tiger there. Here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. Pune city has a zoo. E-I-E-I-O. And in that zoo there are some lions. E-I-E-I-O. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion, lion. Pune city has a zoo. E-I-E-I-O. And in that zoo there are some monkeys. E-I-E-I-O. With a monkey here and a monkey there. Here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. Pune city has a zoo. E-I-E-I-O. And in that zoo there are some zebras. E-I-E-I-O. With a zebra here and a zebra there. Here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo. E-I-E-I-O. And in that zoo there are some animals. E-I-E-I-O. With a tiger here and a tiger there. Here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a lion here and a lion there. Here a lion, there a lion, everywhere a lion, lion. With a monkey here and a monkey there. Here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. With a zebra here and a zebra there. Here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo. E-I-E-I-O. तुम्ही आणि तुमचे टीचर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं म्हणत हे गाणं पुढे वाढवू शकता. आता पुढची 15 मिनिटं रेडिओ बंद करून टीचर सराव घेतील. 2-2 मुलांनी उभं राहायचं, एकाने प्रश्न विचारायचा. व्हॉट डू यू लाईक टू डू? दुसऱ्यानी आय लाईक टू सिंग. आय लाईक टू राईट. असं स्वतःबद्दल सांगायचं. खरं सांगायचं बरं का. कमीत कमी 3 वाक्यात उत्तर द्यायचं. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात